बघा, तुमच्या मॅथमॅटिक्स मधला सर्वात महत्वाचा टॉपिक कोणता आहे? ट्रिगोनॉमेट्री. ठीक आहे, कोणता आहे? आता या ट्रिगोनॉमेट्री मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय करणे, तुम्हाला ट्रिगोनॉमेट्री मध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी आल्या पाहिजे. बेसिक गोष्टी कोणत्या आहे? तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. अँगलच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते, बरोबर आहे. अँगलमध्ये ऑपोजिट साईड, त्याच्यानंतर ॲडजस्टंट साईड, हायपोटेनियस, या गोष्टी 10वी पर्यंत शिकलेले तुम्ही. आता ट्रिगोनॉमेट्री म्हणजे काय? सरळ सरळ बघा, एक सिंपल आपण लक्षात ठेवायचं. ट्रिगो काय? ट्रिगो एक असलं पाहिजे. आपण जो टॉपिक शिकत आहे त्याच्याबद्दल ट्रिगोनॉमेट्री. ठीक आहे. आता हा म्हणजे काय असतो? तुमचा ट्रायंगल. काय? ट्रायंगल. आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. काय? मेजरमेंट. त्रिकोणांबद्दल जे काही सगळं मेजरमेंट आहे, त्यांचा जो काही सगळा स्टडी आहे, त्याच्यामध्ये जे 6 रेशिओ आहे तुमचे, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, या सगळ्या रेशिओंचा जो पूर्ण डिटेल स्टडी आहे, त्या सगळ्या स्टडीला काय म्हणायचं? ट्रिगोनॉमेट्री. जसं की आपले आता डॉक्टर असतात, बरोबर आहे. आता लेडीज स्पेशलला काय म्हणतो आपण? गायनोकोलॉजिस्ट. दातांचा स्पेशलला काय म्हणतो? डेंटिस्ट, बरोबर आहे. आपल्या हाडांचा जो डॉक्टर आहे त्याला काय म्हणतो? ऑर्थोपेडिक, बरोबर आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी, तसं बायोचा बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, तसं आहे ट्रिगोनॉमेट्री. ट्रायंगलच्या पूर्ण गोष्टींचा अभ्यास करणं, त्याला काय म्हणायचं? ट्रिगोनॉमेट्री. आता याचं बेसिक काय आहे बघा. बेसिक गोष्टी शिकायच्या आपल्याला. बेसिक गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला काही बेसिक माहिती पाहिजे थोडंफार. हा एक ट्रायंगल आहे, दिसला का? दिसला का? काय हो म्हणतो? काय दिसलं तुला? आता दिसला. ठीक आहे. हा एक ट्रायंगल आहे तुमचा. कोणता ट्रायंगल म्हणतो आपण याला? राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आता समजा हा ए, बी आणि सी. ठीक आहे. आता आपल्याकडे रेशो किती आहे बघा. आपण 11वी 12वीचा स्टडी करत आहे. MST, CET, JEE वगैरे त्या एक्झामसाठी बेसिक आहे. याचा अर्थ तुमचं 9वी 10वी झालेलं आहे ना. 9वी 10वी झालेलं आहे तर कमीत कमी तुम्हाला 6 रेशो तरी माहिती पाहिजे. कोणते 6 रेशो सांगा? साइन, त्याच्यानंतर कॉस, टॅन, त्याच्यानंतर कॉट, त्याच्यानंतर सेक आणि कोसेक. आता एवढं डीप मध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला काय आहे थोडंफार लक्षात ठेवायचं. बघा कसं. हा आहे तुमचा साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. आता तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे. हे याचं को फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? को फंक्शन. हे याचं को फंक्शन आहे आणि हे याचं को फंक्शन आहे. ठीक आहे. आपण ज्या गोष्टी 9वी 10वी शिकलेले त्याच्यापेक्षा एक हायर लेवल वरती जायचं आपल्याला. आता याच्यामध्ये जर तुम्ही ट्रायंगलचा विचार केला, ठीक आहे. आता एकदम सिंपल सांगतो. आता हा थिटा आहे. काय आहे? समजलं? आता थिटाच्या ही कोणती बाजू झाली रे? ऑपोजिट बाजू. आणि हा काय झाला? हायपोटेन्यूस. कळालं? ही झाली तुमची ऑपोजिट बाजू, हा झाला तुमचा हायपोटेन्यूस. ही बाजू कोणती राहील मग? ऍडजस्टंट. कोणती राहील? ऍडजस्टंट. ठीक आहे. समजलं? कळालं इथपर्यंत? आता तुम्ही जेव्हा विचार करणार थिटा, लक्ष द्या, एकदम ट्रायंगल वरनं तुम्हाला एकदम बेसिक समजून जाईल. आता हा ट्रायंगल आहे. या ट्रायंगल वरनं आपल्याला इथं जर मी साइन टाकलं, काय टाकलं? साइन. ठीक आहे. इथं टाकतो टॅन आणि इथं टाकतो कॉस. ठीक आहे. आता सर काय आहे बघून घ्या. सिंपल लक्षात ठेवायचं. फॉर्म्युले पाठ करू शकता, पण माझं म्हणणं आहे पाठ केल्यापेक्षा माइंडमध्ये रिकॉल करायच्या गोष्टी. कसं बघा, साइन थिटा काय? साइन थिटा. साइन थिटा असतं ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. काय असतं? ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. सिंपल लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कॉस थिटा. काय? कॉस थिटा काय असतं? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. आणि टॅन थिटा. टॅन थिटा काय असतं? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ऑपोजिट साइड अपॉन
ऍडजस्टंट साईड. सिंपल असं लक्षात ठेवू शकता किंवा डायरेक्टली पाठ करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्या गोष्टी तुमच्या बेसिकमध्ये झालेल्या आहेत. आता मला सांगा, हे झाले यांचे फंक्शन. काय झाले? फंक्शन. आता याच्यातलं हे जर सोडलं ना, तर हे एकमेकांच्या जागा बदलतात. बाकीचे दोन कशा जागा बदलतात बघून घ्या. साईनचा रेसिप्रोकल, रेसिप्रोकल म्हणजे काय? उलटा. साइन थिटाचा रेसिप्रोकल असतो कोसेक. कोण असतो? कोसेक. आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल असतो सेक थिटा. ठीक आहे, हे झाले रेसिप्रोकल. काय? रेसिप्रोकल म्हणजे काय? उलटे. आणि हे काय? फंक्शन. म्हणजे जेव्हा आपण बाजूंचा विचार करणार तेव्हा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचे. काय घ्यायचे? रेसिप्रोकल. बस. जेव्हा आपल्याला रेसिप्रोकल घ्यायचंय, साईनचा उलटा करायचं. काय करायचं? सरळ सरळ साईनला उलट करायचंय, तर तो काय होईल? काय होईल? कोसेक होईल. आणि कॉसला जेव्हा उलट करू तो काय होईल? सेक. यांना हे सोबतच असतात, यांचा काही ताण नाही. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून देतो मी. कसं बघा, हे ना ते सोबतच असतं, यांचा काही टेन्शन नाही एवढं. जसं की साईन कोणासोबत असतो? नेहमी कॉस सोबत. आणि सेक असतो कोसेक सोबत. ठीक आहे, हे झालं फंक्शन मध्ये. कशामध्ये? फंक्शन मध्ये. जेव्हा आपल्याला अँगल कन्वर्जन करणे, आपल्याला ते बघणे, क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट वगैरे त्या गोष्टी बघणे, तेव्हा याचा विचार करायचा. साईनचं फंक्शन कोणतं आहे? कॉस. आणि सेकचं फंक्शन कोणतं आहे? कोसेक. पण जेव्हा आपण रेसिप्रोकल घेणार, रेसिप्रोकल म्हणजे त्याला उलटा करणार, तेव्हा साईनचा उलटा कोसेक होतो आणि कॉसचा उलटा सेक होतो. बस. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये ह्या दोनच गोष्टी त्रास देतील नेहमी. ठीक आहे, तर ह्या पाठ करा डायरेक्ट. मी पाठ करायला सांगत नाही तुम्हाला, पण ह्या दोन गोष्टी तरी पाठ करा की साईनचा जेव्हा फंक्शनचा विचार करू, जेव्हा फंक्शन येईल, फंक्शन म्हणजे लग्न कार्याला सोबत घेऊन जातो तो. ठीक आहे, लग्न कार्यालयाचे साथ सोडून देतो तो, कॉसला सोबत घेऊन जातो. ठीक आहे, आणि सेक कोणाला घेऊन जातो? कोसेकला. ठीक आहे, तसे की ते राहतात कोणासोबत? साईन कोसेक सोबत राहतो, कॉस सेक सोबत. हे बिचारे दोघं शरीफ आहे, ते नेहमी सोबत राहतात. ठीक आहे, कट्टर आहे ते. काय आहे? कट्टर. टॅन कॉट कधी सोबत. त्यांना फंक्शनशी घेणं नाही, रेसिप्रोकलशी घेणं नाही. त्यांचा रेसिप्रोकल तोच आणि त्यांचं फंक्शनही तोच. इथं फक्त चेंज होतं. ठीक आहे, रेसिप्रोकल म्हटला की साईन सोबत येणार कोसेक आणि कॉस सोबत येणार सेक. काही प्रॉब्लेम? आणि फंक्शन म्हटलं की साईन सोबत कोण राहणार? कॉस. आणि सेक सोबत कोसेक राहणार. सर काहीच समजून नाही राहिलं, माहिती आहे मला. हळूहळू जेव्हा आपण समोर समोर जाणार, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात चालल्या जातील. आता साईनचा रेसिप्रोकल कोण आहे? कोसेक. तेच सांगत होतो तुम्हाला एवढ्या वेळ. कोण आहे? कोसेक. कॉसचा रेसिप्रोकल कोण आहे? सेक. आणि बिचारे दोघांनी कसे? सारखेच आहे. ठीक आहे, मग जर साइन थिटा ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, तर कॉस थिटा काय होईल? हायपोटेनियस अपॉन ऑपोजिट साइड. जर कॉस थिटा ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस आहे, तर सेक थिटा राहील तुमचा. आणि टॅन थिटा ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड आहे, तर कॉट थिटा राहील ऍडजस्टंट साइड. ठीक आहे, आता काय होऊ शकतं सर? हा थिटा बदलू शकतो. काय होतो? थिटा बदलू शकतो. आता थिटा आहे. ठीक आहे, थिटा जर इकडे आला तर सगळ्या प्रॉपर्टी चेंज होतील. हे तुम्हाला समजण्यासाठी आहे. साइन ओ एच टॅन या दोघांच्या मधामध्ये काय लिहिलं? कॉस इकडे लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे कॉस मध्ये काय राहील? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन म्हटलं की ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. टॅन म्हटलं की ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. असा ट्रायंगल लक्षात ठेवायचा किंवा हे पाठ करायचं. हे तुमचं खूप भयानक बेसिक आहे. ट्रिग्नोमेट्री इथून सुरू होते. ठीक आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे. जर तुम्हाला आजचं माझं पहिलं लेक्चर समजलं नाही तर पुढचं काहीच समजणार नाही. हे बेसिक आहे, सगळं आलं पाहिजे. काय? साईनचा रेसिप्रोकल काय आहे? कोसेक. सेकचा रेसिप्रोकल काय आहे? कॉस. बरोबर आहे, टॅन आणि कॉट सोबत आहे. पण जेव्हा फंक्शनचा विचार येईल, साईनचं फंक्शन काय आहे? कॉस. बरोबर आहे, सेकचं फंक्शन काय आहे? कोसेक. आणि टॅन कॉट तर नेहमी सोबत. हे झालं थोडंफार बेसिक. आता समजा तुम्हाला एक ट्रायंगल दिला. आता तुम्हाला आले पाहिजे ट्रायंगलच्या ऐवजी, नंतर सांगतो तुम्हाला. आता जमलं पाहिजे ट्रिपलेट्स. काय? ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट्स.
थोडेफार माहिती पाहिजे तुम्हाला याच्याबद्दल. पायथागोरियन ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट बद्दल तुम्हाला अगोदर पायथागोरसचा थेरम माहिती पाहिजे. काय पायथागोरसचा थेरम माहिती आहे ना? जर मी याला नाव दिलं ए बी सी, ठीक आहे, तर आता पायथागोरस थेरम कसा वापरसाल सांगा. ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हा झाला पायथागोरसचा थेरम. कसा? जो 90 डिग्री असतो, कोणता 90 डिग्री अँगल आहे हा, याच्या समोरचा काय असतो तुमचा हायपोटेनियस, त्याचा करायचा स्क्वेअर, उरलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरजेच्या बरोबर राहील तो. मग पायथागोरियन ट्रिपलेट्स कोणते कोणते? ट्रिपलेट्स म्हणजे काय? सपोज एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. ही एक साईड बघा तुमची 10 आहे. किती आहे? 10. ही आहे 8. तर ही किती येईल? मग आपल्या याच्यामध्ये टाकायचं. ए सी किती आहे? 10. 10चा स्क्वेअर. बी सी किती आहे? 8चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती होतो? 100. 8चा किती होतो? 64. म्हणजे 64 मध्ये किती टाकले म्हणजे 100 होतील? 36. किती? 36. आणि हा कोणाचा स्क्वेअर असतो? 6चा. म्हणजे ही साईड किती येणार तुमची? 6. हे झाले पायथागोरियन ट्रिपलेट. मग हे पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला माहिती पाहिजे. कसे? बघा, समजा पहिला ट्रिपलेट आहे 3 4 6. 3 4 आणि 5. कोणता आहे? 3 4 आणि 5. हा झाला पहिला तुमचा पायथागोरियन ट्रिपलेट. याला दुप्पट करा. 6 8 10. याला तिप्पट करा. 9 12 15. याला चौपट करा. 12 16 20. हा एक ग्रुप झाला. ठीक आहे, बरोबर. हा झाला तुमचा एक ग्रुप. कोणाचा ग्रुप येतो? 3 4 5चा. कोणाचा? 3 4 5चा. हा पायथागोरियन ट्रिपलेटचा एक ग्रुप झाला. दुसरा ग्रुप जर पकडला तुम्ही 5 12 13. हा एक ग्रुप आहे. तुम्ही चेक करू शकता. 13चा वर्ग. 13चा वर्ग कोणाच्या बरोबर आहे? या दोघांच्या वर्गांचे ऍडिशन. 5चा वर्ग होतो 25. 12चा वर्ग होतो 144. ठीक आहे. त्याच्यानंतर याची जर दुप्पट केली तर 10 24 आणि 26. हा झाला दुसरा ग्रुप. ग्रुप लक्षात ठेवायचे फक्त. 3 4 5 5 12 13. त्याच्यानंतर 8 15 आणि 17. याची दुप्पट 16 30 34. हा एक ग्रुप आहे तुमचा 8 15 आणि 17 वाला. ठीक आहे. हे तुमचे पायथागोरियन ट्रिपलेट पार्टच पाहिजे इथून पुढे जर तुम्हाला फास्ट मध्ये आन्सर आणायचा आहे तर. ठीक आहे, 3 ग्रुप झाले. त्याच्या व्यतिरिक्त कोणाला माहिती सांगा परत. काही नंबरिंग आहे बघा. परत 7 24 25. हा एक वेगळा ग्रुप आहे. त्याच्यानंतर तुमचं 11 60 61. हे रेग्युलर विचारले जाणार आहे, मी तुम्हाला सांगत आहे. 11 60 61. ठीक आहे, हे बेसिक झालं. जर तुम्हाला हायर लेवलची तयारी करायची, तुम्ही हायर एक्झामची तयारी करायची, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल 1 1 √2. आता 1 1 √2 काय एवढं लक्षात ठेवण्याचे काय? हा 1 आहे, हा 1 आहे. 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1. 1 आणि 1 किती होतात मग? 2. 2चं रूट निघतं का? नाही, म्हणून ते काय आलं? √2 आलं. ठीक आहे, कळालं. त्याच्यानंतर परत 1 2 याचा किती राहील सांगा मग? 1 2 त्याचा किती राहील? 2चा स्क्वेअर 4, 1चा स्क्वेअर 1, 4 आणि 1 5. काय राहील मग इथं समोर? √5. किती राहील बघा. हे वरचे जर लक्षात असेल ना तरी भरपूर आहे. हे खालचे मी तुम्हाला दिले सहज की असंही काढवू शकतो आपण. हे झालं पूर्ण पायथागोरस थेरम आणि पायथागोरियन ट्रिपलेट. ठीक आहे, हे महत्वाचं काय? ही एक स्लाइड आपली पहिली हे झालं. त्याच्यानंतर ही एक स्लाइड महत्वाची आपल्यासाठी आणि ही एक स्लाइड महत्वाची. ठीक आहे, आता या दोन्ही साइड मिळून आपल्याला क्वेश्चन असतात. कसे बघा. आता ट्रायंगल तुम्हाला कसाही देऊ शकतात, ते कसाही. ठीक आहे, ट्रायंगलचे काही घेणं देणं नाही. ट्रायंगल शक्यतोवर देणार नाही, तुम्हाला फक्त रेशो देतील. पण मी तुम्हाला ट्रायंगलचा यूज करून काही क्वेश्चन सांगतो, नंतर तुम्ही त्याला बघू शकता. बघा, ए बी सी. ठीक आहे, तुम्हाला जर म्हटलं ही 8 आहे, ही 15 आहे,
तर तुम्हाला डायरेक्ट आठवलं पाहिजे हे किती येईल, किती येईल पायथागोरन ट्रिपलेट, सांगा पटकन बोला. ही 8 आहे, ही 15 आहे, ही किती येणार, अरे आत्ताच सांगितलं ना मी किती येणार 17. लक्ष नाही का तुमचं, 8 15 17. ठीक आहे, मग आता तुम्हाला प्रश्न असतो साइन थिटा, काय असतो प्रश्न, साइन थिटा. आता हे असं नसतं, हे तुम्हाला सहज सांगितलं मी. आता साइन थिटा बरोबर इकडे बघा, साइन थिटा बरोबर आहे तुमचं 8/17 असा प्रश्न असतो तुम्हाला. काय असतो 8/17 आणि तुम्हाला विचारतात कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा असं काहीतरी विचारतील. आपण एवढं डीप न जाता सिंपल बघू सुरुवातीला. तुम्हाला विचारलं साइन थिटा, काय सॉरी काय विचारलं, कॉस थिटा, काय विचारलं कॉस थिटा. लगेच मनात विचार आला पाहिजे तुमच्या, काय विचार आला पाहिजे मनामध्ये की सर ही ऑपोजिट साईड आहे. कोणती साईड आहे, ऑपोजिट. सर हा हायपोटेनियस आहे, काय हायपोटेनियस. सर आम्हाला माहिती आहे 8 15 17 असतं, काय असतं सर 8 15 17. म्हणजे मधातली साईड कोणती असणार सर, ऍडजेसंट साईड असणार. म्हणजे याचं उत्तर काय येणार मग, ऍडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ऍडजेसंट साईड किती आहे 15, 15/17. आणि हे सगळं काही तुम्हाला माइंडमध्ये करायचंय. कुठं करायचंय, मनात. कुठं करायचंय, मनात. समजलं, काही जण मनात करायला एक्सपर्ट आहे, बरोबर आहे ना. ठीक आहे, समजलंय. मग जर मी तुम्हाला क्वेश्चन दिला, आता क्वेश्चन कसाही विचारू शकतात, आपल्याला काही गरज नाही क्वेश्चनची, आपला कन्सेप्ट स्ट्रॉंग पाहिजे. काय स्ट्रॉंग पाहिजे, कन्सेप्ट. आता जर मी तुम्हाला म्हटलं टॅन थिटा, काय म्हटलं टॅन थिटा. टॅन थिटा आहे बघा आपला 7/24. लगे पटकन आठवलं पाहिजे, ते तिकडे फेकून द्या, सगळं फेकून द्या. पायथागोरन ट्रिपलेट आठवलं पाहिजे, 7 24 25. सर हा पायथागोरन ट्रिपलेट आहे. आता काही विचारू द्या सर, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे विचारलं त्यांनी. ठीक आहे, याचं उत्तर 1 असतं, तुम्हाला माहिती आहे 1 असतं ना, माहिती आहे तुम्हाला याचं उत्तर, कारण तो फॉर्म्युला आहे आपला. पण आपण काढून बघू 1 येतं का नाही. मग साइन स्क्वेअर थिटा ही कोणती बाजू असते रे, ऑपोजिट. ही ऍडजेसंट. शिकवलं ना, हे लक्षात ठेवावंच लागेल तुम्हाला. टॅन थिटा काय असतं, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. नाही तिथं बघून घ्या, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. आता ही ऑपोजिट आहे, ही ऍडजेसंट आहे, ते 25 काय असणार, काय असणार हायपोटेनियस. काय असणार हायपोटेनियस. मग तो जर हायपोटेनियस आहे, साइन स्क्वेअर थिटा, साइन थिटा, साइन थिटा काय असतं, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ऑपोजिट साइड आहे 7, हायपोटेनियस आला 25, त्याचा करायचा स्क्वेअर. कॉस स्क्वेअर थिटा, इथं जर 7 तर 100% डोळे लावून इथं 24च येणार. किती येणार 24, कारण हायपोटेनियस बदलणार नाही. किंवा ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. आता तुमची कमीत कमी 30 पर्यंत स्क्वेअर पार्ट पाहिजे. कितीपर्यंत, 30 पर्यंत स्क्वेअर कोणत्याही कंडिशन मध्ये तुमचे पार्ट पाहिजे. 7चा स्क्वेअर 49, 25चा 625, इकडं 24चा स्क्वेअर 576 आणि इकडं 625. बेस सारखा आहे 625. वरच्यांची जर ऍडिशन केली तर ती पण किती येणार 625. म्हणजे उत्तर किती आलं 1. ठीक आहे, कळाल्या या गोष्टी, समजलं ना नक्की. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्या गोष्टी. आज आपण काय बघत आहे, पायथागोरस थेरम आणि रेशिओ यांचं मिक्सचर बघत आहे. ठीक आहे, कळालं. मग आता तुम्ही काही क्वेश्चन सोडवायचे, मी सांगतो तुम्हाला. बघा, साइन थिटा इज इक्वल टू आहे तुमचं 8/10. फाइंड ऑल रिमेनिंग रेशिओ. सगळे रेशो फाइंड करायचे. ठीक आहे, डोकं लावायचे आणि सोडवायचे. आता हा जो प्रश्न तुम्हाला दिला होता मी सॉल्व्ह करण्यासाठी, बघा तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे सुरुवातीला. आता तुम्हाला बोर्डचा प्रश्न तुम्ही काही सॉल्व्ह करत नाहीये, 12th बोर्डचा प्रश्न आहे का तू, नाही. मग डायरेक्ट करा ना. 8 10 तरी इथे किती असलं पाहिजे 6, म्हणजे 6 मिसिंग होतं. आणि साइन थिटा असल्यामुळे हे झालं तुमची ऑपोजिट आणि ही झाली हायपोटेनियस आणि हा झाला ऍडजस्टंट. म्हणजे तुम्हाला आता काय काढायचं, कॉस थिटा. काय काढायचं, कॉस.
कॉस थिटा असतं ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. ॲडजसंट किती आहे रे 6/10. भाग जात असेल तर भाग द्या, कितीचा जातो 3/5. मग जर कॉस आलं, कॉसचं उलट कोण असतं रे सेक. काय असतं सेक. मग सेकला उलट करा बरोबर. आणि साईनवरून डायरेक्ट काय भेटेल तुम्हाला कोसेक. कोसेकला उलट करा म्हणजे साईनला उलट केल्यावर काय येईल 10/8 म्हणजे 5/4. 2 न 5चा भाग जाईल, 2 न 4चा भाग जाईल. ठीक आहे. आणि राहिलं तुमचं टॅन थिटा. काय राहिलं टॅन थिटा असतं तुमचं ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ऑपोजिट बाजू कोणती आहे 8 आहे आणि ऍडजसंट आहे 6 म्हणजे 4/3 येईल. किती येईल ते 4/3. मग कॉट थिटा याच्या उलट असतं तर ते काय येणार तुमचं 3/4. झटक्यात उत्तर काढू शकता तुम्ही कन्सेप्ट जर स्ट्रॉंग असेल तर. ठीक आहे. आता एक तुम्हाला हाय लेवल एक्झाम्पल, हाय लेवल नाही म्हणता येणार त्याला, पानसट क्वेश्चन आहे पण सोडवण्याची टेक्निक बघा. NDA लेवलचा प्रश्न आहे, आपण किती फास्ट सोडू शकतो त्याला बघा. इफ ट्रिग्नोमेट्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही NDA चा क्वेश्चन सॉल्व्ह करत आहे, अजून काय घेता आवाज नका करू, रेकॉर्डिंग चालू आहे माहिती आहे तुम्हाला, शांत बसायचं. देन काय येईल त्याची व्हॅल्यू असा प्रश्न आहे तुम्हाला. A 0, B 1, C 1/6 आणि D 6. ठीक आहे. बघा पहिले आपण आम जिंदगी बघू, नंतर मेंटॉस जिंदगी बघू. ठीक आहे. बेसिक आलं पाहिजेत ना. बेसिक काय म्हणतं बघा 5 tan थिटा इज इक्वल टू 4. बेसिक पण आलं पाहिजे. नंतर तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो, बघितला आन्सर. 5 tan थिटा इज इक्वल टू आहे तुमचं 4. मग tan थिटा इज इक्वल टू काय येईल रे 4/5 येईल. कळालं. आता ही कोणती बाजू असते आणि ही असते ऍडजसंट. आता असा तर काही आपल्याला रेशो नाही आहे, आपला रेशो काय आहे 3 4 5 आहे. कोणता आहे 3 4 5. पण इथं घोळ काय झाला तुमचा की 5 तुमची ऍडजसंट बाजू आली. काय आली 5 काय आली तुमची ऍडजसंट बाजू. म्हणजे हायपोटेनियस म्हणजे हा रेशो इथं काय झाला फेल झाला. काय झाला फेल. म्हणजे हे ट्रिपलेट इथं बसणार नाही, कारण सर्वात मोठी बाजूच काय आली आपली इथं ऍडजसंट आली. मग सर इथं काय करायचं, इथं काय नाही करायचं, सरळ सरळ काय करतो आपण हायपोटेनस काढण्यासाठी. हायपोटेनसचा जर स्क्वेअर केला तर या दोघांचा स्क्वेअर करावा लागेल. 4चा स्क्वेअर अधिक 5चा स्क्वेअर किती होतो रे किती सांगा पटकन. रूट 41 येईल. याची किंमत किती येईल रूट 41. 16 आणि 25 किती 41. याची स्क्वेअरची किंमत येते. नसेल समजलं याच्या स्क्वेअर बरोबर किती आलं 41. अंडर रूट 41 येईल ते एच. ठीक आहे. म्हणजे तिन्ही साईड भेटल्या तुम्हाला. आता कोणत्या कोणत्या O A H. O किती आहे 4, A किती आहे 5, तरी आली रूट 41. किती आली रूट 41. आता या किंमत तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. आता किंमत इथं टाकायची बघा 5 काय आहे 5. आता हे सोडवते आपण. हा 5 साइन थिटा काय असतं ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ऑपोजिट साइड किती आहे हायपोटेनियस किती आहे 41. 4 आहे का बर. हायपोटेनियस किती आला हा हे घ्या 4 अधिक मायनस 3 कॉस थिटा असतं ऍडजसंट साइड अपॉन ऍडजसंट साइड किती आहे 5 आणि हायपोटेनियस रूट 41 अपॉन मध्ये किती 5 गुणिला 4 अपॉन रूट 41. इकडे काय येईल प्लस 2 गुणिला 5 अपॉन रूट 41. ठीक आहे. समजून घ्या. एकदम शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला नंतर कसं काढायचं. पहिले हे समजून घ्या. आता बेस सारखा आहे ना, रूट 41 लिहू शकतो आपण, लिहू शकतो डायरेक्ट. समजून घ्या. आपण हाय लेवल प्रश्न सॉल्व्ह करते त्याच्यामुळे याच्यात खेळत बसायचं नाही.
प्रॅक्टिकली विचार करून प्रश्न सॉल्व्ह करायचे. बेस दोन्ही ठिकाणी सारखा आहे, लिहून घेतला. 5 चूक 20, 5 त्रिक 15 अपॉन मध्ये इथेही बेस सारखा आहे, √41. वरती काय येईल मग 5 चूक 20 आणि 5 दुनी 10. हा बेस काय होईल कॅन्सल. म्हणजे उत्तर आलं तुमचं 20 आणि 15 किती येईल 5. 5 अपॉन 30 म्हणजे 1/6. हे झालं तुमचं आन्सर. सर एवढं करत बसायचं का एक्झाम मध्ये? मग एवढा वेळ लागला तर बाकीचे प्रश्न केव्हा सॉल्व्ह करायचे? काय नाही करायचं बघा, सिंपल लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये असा क्वेश्चन असेल आणि व्हॅल्यू दिलेली असतील, ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला रिकॉल कराव्याच लागतील, तेव्हा हायपोटेन्यूस काढण्याची बिलकुल गरज नाही. का गरज नाही? हायपोटेन्यूस काय होणार आहे, डायरेक्ट कॅन्सल होणार आहे. काय होणार आहे? हायपोटेन्यूस कॅन्सल. मग सरळ 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 बाजू उचला. साइन थिटासाठी काय पाहिजे आपल्याला? ऑपोजिट. आणि कॉस थिटासाठी काय पाहिजे? ऍडजेसंट. एकाच झटक्यात उत्तर. 5 गुणिले ऑपोजिट बाजू किती आहे? 4. 5 चूक 20. 3 गुणिला इथे ऍडजेसंट 3 5 15. 5 गुणिला साइन साठी ऑपोजिट बाजू 5 चूक 20 अधिक 10 म्हणजे किती आले? 5/30 म्हणजे 1/6. हे तुम्हाला बाकी काहीही करण्याची गरज नाही, पण बेसिक माहिती पाहिजे आपल्याला, बेसिक आलं पाहिजे. हे डायरेक्ट सोडवता येईल असं काही करण्याची गरज आहे का? नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा असा रेशो येईल 100% हायपोटेन्यूस कॅन्सल होणार म्हणजे होणार. आणि असे भरपूर क्वेश्चन आहे, एकच क्वेश्चन नाही, भरपूर क्वेश्चन आहे. ठीक आहे, समजला हा क्वेश्चन? एकदा याच्याकडे बघून घ्या. मी तुम्हाला तोपर्यंत दुसरा असाच क्वेश्चन देतो सेम. जर समजा इफ थोडं चेंज करतो, थोडा अवघड बनवतो त्याला. हा, कन्सेप्ट स्ट्रॉंग झाला पाहिजे. सिंपल प्रश्न आहे, जास्त काही अवघड नाही. टॅन होतं तर कॉट केलं, मग तुम्हाला कॉटचं टॅन करता आलं पाहिजे. बघा काहीही येऊ द्या, फक्त तुम्हाला एक गोष्ट ओळखणं, काय ऑपोजिट कोणती आणि ऍडजेसंट कोणती आहे. कारण इथं साइन कॉस आहे, याचा अर्थ हायपोटेन्यूस काढण्याची गरज नाही. सोडवा. आता तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी काय, की या कंडिशन मध्ये तुम्हाला हायपोटेन्यूस काढण्याची बिलकुल गरज नाही, फक्त तुम्हाला ओळख नाही ऑपोजिट आणि ऍडजेसंट कोणती. मग कॉट थिटा बरोबर काय येईल? 15/8. आता तुम्हाला माहिती आहे कॉट थिटा टॅनच्या उलटा असतो. कोणाच्या उलटा असतो? टॅनच्या उलटा म्हणजे टॅन म्हटल्यानंतर ही वरची ऍडजेसंट येणार आणि खालची ऑपोजिट येणार. का? कारण याला उलट जर केलं तर टॅन बनतो, आणि टॅन मध्ये ऑपोजिट साइड वरती असते. कुठे असते? वरती. कॉट मध्ये कुठे येणार? ती खाली. एवढं झालं, तुम्हाला समजलं. आता तुम्हाला सांगितलं मी, असा प्रश्न आल्यावर हायपोटेन्यूसचा विचार नाही करायचा, सरळ सरळ 4 साइन साठी कोण पाहिजे आपल्याला? ऑपोजिट. ठीक आहे. कॉस साठी कोण पाहिजे? ऍडजेसंट. कोणती पाहिजे? ऍडजेसंट. परत 5 साइन साठी ऑपोजिट पाहिजे. मायनस कॉस साठी कोणती पाहिजे? ऍडजेसंट. 4 8 32, हे 45, हे 40 आणि हे 30. किती येईल? 77/10. कोणाला जर समजलं नसेल तर मागचा क्वेश्चन रिपीट मोड मध्ये बघायचा व्हिडिओमध्ये, आणि पुढचा प्रश्न त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. हे बेसिक मध्ये सांगितलेले मी तुम्हाला की हायपोटेन्यूस कसा कॅन्सल होणार. कळालं? आजच्यासाठी एवढंच. आपण डेली आपले लेवल वाढवणार आहे. ठीक आहे. मिनिमम 20 व्हिडिओज राहतील याचे. ठीक आहे. पूर्ण ट्रिग्नोमेट्री खतम.